मला काय झालं चला तुम्हाला सांगते. तर माझं एवढं भयंकर डोकं होतं ना, लाल वगैरे डोळे तुम्हाला दिसत असतील माझे. मला स्क्रीनवर बघितलं तर डोकं होतं, एवढं भयंकर डोकं होतं. तर जाऊ द्या. मी साडी काढलेली, मला जायचं होतं बड्डेला, पण परत कॅन्सल झालं. माझं डोकं दुखत होतं म्हणूनच. तर चला म्हणलं आज काहीतरी बाहेर खावं. मला खूप खायची इच्छा झाली बाहेरची, दुपारपासूनच खायची इच्छा झाली. मी वेट करत होते प्रेम यायचा आणि मग प्रेम आला की जायचं ठरवलं होतं. सो मग प्रेम आला की मी मस्त की आवरलं आणि लगेचच निघालं. तर गेली खाऊ गल्लीमध्ये. खूप छान भेटते तर खायला खाऊ गल्लीमध्ये. तर म्हणलं चला भेळ खाऊया. इथली मला पाणीपुरी नाही आवडत, कारण मुंबईची पाणीपुरी वेगळी असते बाबा, गावाकडची आपल्या वेगळी असते. तर मला इथली पाणीपुरी नाही आवडत. म्हणून चला भेळ खाऊया. मस्तपैकी भेळ घेतली. इतकी बाहेरलं होतं ना, सांगू नका. आत्ता ते मी व्हिडिओ बनवते, माझ्या तोंडाला पाणी येते. उगीच बनवतेच वाटायला, कारण माझ्या तोंडाला पाणी आले बा. आणि किती गर्दी तुम्ही बघू शकता, भयंकर गर्दी असते खाऊ गल्लीमध्ये. तर मला इथून चला आता मला पाणीपुरी खायची होती. त्या ठिकाणची नव्हती खायची, कारण मला ती आवडत नाही. दुसऱ्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे पाणीपुरी खायला. मला चला आज खाऊनच घेऊया. भेळ खाल्ली, पाणीपुरी खायची होती. आणि तिथली पाणीपुरी खरंच खूप छान लागली बरं का, मस्त होती. तर काय तर पाणीपुरी आहे तिथून थोडंसं लांब आहे, पाणीपुरी खायला आलो आहे. तिथं तसली ती काय म्हणजे त्याला वाटाण्याची काय त्रास ती टाकत नाही, त्यामध्ये बुंदी असते. सो मला इथली आवडते. ते वाटाणा वगैरे टाकतात बघा, ते मला नाही आवडत पाणीपुरीमध्ये. आणि आपल्या गावाला तर नसतंच, मुंबईला असतं ते. तर बघा फायनली आम्ही पाणीपुरी खातोय आणि असली बाहेर होते ना, असं मला तोंडाला पाणी येते सध्या. तर मला काय सांगू म्हणजे मला कोणतं म्हणावं यार, चला अजून पण खाऊया पाणीपुरी. मग कोण म्हणायचं प्रेम तर अजून आला नाही जॉबवरून. सो जाऊ दे आता, हेच बघते आणि तोंडात पाणी गिळते. तर बघा कसली बाहेर लागते. त्याच्याकडून मी ते कांदा पण मागितलेला, कारण कांदा देत नाही तिथं. मग मी कांदा मुद्दाम मागून घेतला, मला खूप आवडतो पाणीपुरीमध्ये. आणि खूप छान लागले बरं का. इथं बघा मणी कशी त्या मंदिरामध्ये बसलं. असा होता दिवस. बाय.